आदरणीय विनय सहस्रबुद्धे जी, माझे प्रिय मित्र हरीश मेहता, पुस्तकाचे प्रकाशक श्री आनंद लिमये आणि या संस्थेचे चालक जे इतक्या उत्साहाने हा समारंभ घडवून आणतायत, माझे मित्र डॉक्टर उदय साळुंखे, आणि IT क्षेत्रातला एक मी पाहिलेला दैदिप्यमान हिरा दीपक घैसास, आणि माझे अनेक मित्र आणि ओळखीचे चाहते लोक आहेत, सगळ्यांना धन्यवाद. या पुस्तकाबद्दल मी काय बोलावं याचा खूप विचार केला आणि मला शेवटी असं जाणवलं की पुस्तकासाठी जेव्हा हरीशभाईंना सांगितलं होतं की 4 शब्द लिहून पाठव, ते लिहिण्यात मी जवळजवळ 2 तास घालवले होते. त्यापेक्षा जास्ती चांगलं काही मला बोलता येईल असं वाटत नाही, म्हणून तोच भाग आपल्याला वाचून दाखवतो. नॅस्कॉम या संस्थेच्या निर्माणाची कथा आणि हरीश मेहतांच्या जीवनाची कहाणी यांची एक रोमहर्षक गुंफण या पुस्तकाच्या रूपाने आपल्या भेटीस येत आहे. या नवीन क्षेत्राची वाढती जागतिक मागणी वेळेवर ओळखून अनेक हुशार भारतीय उद्यमी या व्यवसायात उतरत होते. हा सगळा काळ मी देवाच्या दयेने जवळून बघितलेला आहे, काही गोष्टीत सहभागी झालेला आहे, त्यामुळे तो अफाटच प्रकार होता. तो व्यावसायिक स्पर्धा जीवघेणी होणार ह्याची खात्री असलेल्या अशा अनेक उद्योजकांची एकत्र मोठ बांधणे, स्पर्धा करीत असताना एकमेकांशी सहकार्य करणे कसे व्यवसायाच्या आणि देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे हे पटवून देणे, आणि ह्यासाठी एका आगळ्या वेगळ्या संस्थेची स्थापना करून तिची मनःपूर्वक जोपासना करीत तिला जोमाने पुढे आणणे हे येरा नव्हे. देशाच्या प्रगतीची प्रामाणिक तळमळ मनात असेल, सचोटीने काम करण्याची ख्याती कमावलेली असेल, सुरुवातीला जमलेल्या 5 पांडवांना घेऊन पुढे 5चे 50 व 50चे 500 करण्याची जिद्द असेल, आपल्या तल्लख बुद्धिमत्तेचा चपखल वापर करून सरकारी धोरणे परिणामकारकरित्या बदलून घेण्याची हातोटी असेल, तरच असे महत्कार्य सिद्धीस येते. IT क्षेत्राला झपाट्याने पुढे आणणारी ही संस्था जेवढी अतुलनीय आहे, हरीश मेहतांचे व्यक्तिमत्वही तेवढेच अतुलनीय आहे. केवळ ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या लक्षावधी लोकांनी हा अभूतपूर्व इतिहास वाचून भागणार नाही, तर भारतातील सर्व तरुण विद्यार्थ्यांनी हे पुस्तक वाचून प्रेरणा घ्यावी अशी माझी हार्दिक विनंती आहे. हे मी लिहिलं होतं नॅस्कॉमच्या इतिहासाबद्दल, हरीश मेहतांच्या जीवनातल्या इतिहासाबद्दल. त्या सर्वाहून पलीकडे काही गोष्टी, विशेषतः हरीश मेहतांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या बद्दल, ज्या पुस्तकात लिहिलेल्या नाहीत, पण मी त्यांचा जवळचा मित्र असल्यामुळे मला माहिती आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ठाऊक असेल की 98-99 साली मी जेव्हा स्कूल ऑफ IT स्थापन करत होतो, तेव्हा त्याला 2 जणांनी मोठा हातभार लावला आणि IIT सिस्टीममध्ये मोठ्या प्रमाणावर जुन्या विद्यार्थ्यांनी संस्थेला देण्याची पद्धत सुरू झाली. नंदन निलेकणी आणि कन्वल रेखी. त्यातल्या कन्वल रेखी हा आमचा विद्यार्थी असून सुद्धा त्याची माझ्याशी ओळख हरीशने करून, जेव्हा हरीश मला म्हणाला की अरे कन्वलला IIT साठी काही करायचं आहे, पण IIT तर्फे काहीच हालचाल होत नाही, तेव्हा मी कन्वलला भेटलो होतो आणि त्यानंतरचा इतिहास तुम्हाला सगळ्यांना ठाऊक. पण तेव्हापासून हरीशभाई हा आमच्या संस्थेशी आणि माझ्या परिवाराशी जो जोडला गेलेला आहे. हरीश मेहतांच्या कुठच्याही फंक्शनमध्ये शैलाभाभींचं नाव घेतल्याशिवाय मला राहवत नाही. ते आता आपल्यात नाही, पण एक गोष्ट आपल्याला सांगावीशी वाटते. एक घटना की जेव्हा आम्ही स्कूल ऑफ IT मध्ये एका मोठ्या ऑडिटोरियमचं नाव आमचे IT क्षेत्रातले भीष्म पितामह FC कोहली यांच्या नावावर द्यायचं ठरवलं, मी स्वतः नंदन निलेकणीशी आणि कन्वल रेखीशी बोललो. त्या दोघांनी अत्यंत उत्साहाने हो म्हटलं.
त्यांनी यायचं कबूल केलं. रामदोराई स्वतः आला होता, TCSची मोठी टीम घेऊन, आणि हे पण आलं. पण त्या दिवशी दुर्दैवाने हरीश मेहता मुंबईत नव्हते, आणि हरीश मेहताशिवाय हा समारंभ कसा काय पार पडला. पण तुम्हाला सांगतो की त्या मेहता कुटुंबाला IITचं माझं इतकं कौतुक आहे की स्वतः शैलाभाभी आल्या होत्या त्या फंक्शन, आणि खुद्द FC कोहलींनी त्यांचं कौतुक केलं की हरीश मेहता नसताना त्या आल्या म्हणून. तर असे हरीश मेहता यांच्या घरी, म्हणजे त्यांनी नंतर त्यांच्या व्यवसायात त्यांनी जिगर त्यांचा मुलगा, त्याला मी लहानपणापासून बघतो, माझ्या मते खरा तो एक चांगला बुद्धिबळपटू व्हायचा, पण यांनी त्याला धंद्यात घालून बिघडवलं. पण हे सगळं कुटुंब, आणि हे IT क्षेत्राचं वैशिष्ट्य आहे की केवळ हुशार आणि तल्लख बुद्धीची माणसं या व्यवसायात आली अशी नव्हे, पण चांगली माणसं या व्यवसायात. तुम्ही नुसते त्या माणसांकडे बघू नका, त्यांच्या कुटुंबाकडे बघा. सगळे लोक तुम्हाला एक जात चांगुलपणाचे प्रतीक दिसतील. हरीशभाईंना मी जसं सांगितलं, त्यांच्या कुटुंबाने कोट्यवधी रुपये कमवले, पण त्यांच्या घरी मी आणि प्रतिभा कधी गेलो तर त्यांच्या चहाची गोडी त्या पैशांनी विकत घेतलेल्या साखरेमुळे नसायची, पण शैलाभाभीच्या आणि कुटुंबाच्या प्रेमामुळे असायची. त्या प्रेमाची चव ज्यांनी चाखली आहे त्यांना हरीश मेहता ही काय अतुलनीय व्यक्तिमत्व आहे कळेल. धन्यवाद.